मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम कुंडलिकाक्ष मंगलाय तनोहरी। बहुतेक आपण लोक मला परिचित आहात, तरी ग्रुपला काही नवीन लोक जॉईन झालेले आहेत। त्यांच्याकरता पुनश्च एक बार माझा परिचय देतो। मी वीज मंडळामधून उपकार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झालो। महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचा महानगर अध्यक्ष आहे आणि मध्यस्थी वधूवर सूचक मंडळ अमरावतीचा अध्यक्ष आहे। श्रावण माशी हर्षमनाशी हिरवळ दाटे चोहीकडे। श्रावण महिना नुकताच संपलेला आहे, सर्वीकडं हिरवळ आहे। गणपतीचं आगमन झालेलं आहे, गौरींचं सुद्धा 1-2 दिवसात आगमन होणार आहे। आणि या अशा पिरियडमध्ये मी व्हिडिओ बनवायचं ठरवलेलं आहे। हा व्हिडिओ थोडा आजचा आगळा वेगळा आहे, थोडा गरमागरम विषयावर आहे, बर्निंग टॉपिकवर आहे। आणि हा जो आजचा व्हिडिओचा जो विषय आहे तो माझ्या या क्षेत्रातील 15 वर्षाच्या अनुभवातून मी हा व्हिडिओ बनवतो आहे। आणि हा बनवणं अतिशय आवश्यक वाटलं, कारण की आता काय झालं आहे की लग्न जोडणे सोपी राहिलं नाही आणि जुळलेलं लग्न टिकल की नाही याची शाश्वती नाही। म्हणून जुळलेले लग्न टिकायला पाहिजे या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवत आहे। या व्हिडिओचं नावच मी मेक युअर मॅरेज डिवोर्स प्रूफ, म्हणजे घटस्फोट कसे होणार नाहीत हे आपल्याला बघायचं आहे। सध्याचा जर रेशो पाहू गेले तर 5 लग्न जर होत असतील तर त्यामध्ये आपण एक अंदाज घ्या, आपल्या शेजाऱ्याचा 1 लग्नामध्ये घटस्फोट होतो आहे। आणि आम्ही जेव्हा माहिती मिळवतो, पुण्याच्या कोर्टामध्ये रजिस्ट्रार समोर 10 ते 20 मुलं मुली सेपरेशनची केस फाईल करण्याकरता, घटस्फोटाची केस फाईल करण्याकरता, पिटिशन फाईल करण्याकरता उभे असतात। नागपूरमध्ये सुद्धा साधारणतः 10 लोक तरी त्या रजिस्ट्रारसमोर उभे असतात। याच्यावरून याची तीव्रता आपल्याला लक्षात येईल की घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। याचकरता म्हणजे तुम्हाला माहीत आहे, सर्वांना प्रचलित अशी म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर। म्हणजे लग्न टिकण्याकरता घ्यायच्या काळजीकरता मी मध्यंतरी एक लेख प्रकाशित केला होता, आपल्या ग्रुपला टाकला होता। त्यामध्ये लग्न टिकवणे का आवश्यक आहे, कारण की घटस्फोट म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामधला फार मोठा स्फोट असतो। त्यामध्ये होणारी आर्थिक हानी, सामाजिक हानी, त्यानंतर मानसिक त्रास एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतो की कधी तर असं वाटते हे लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं। असं होऊ नये याच्याकरता आपण काय काळजी घ्यावं, तर आज आजकाल प्रेस ऑफ बटनचा जमाना आहे। मुलांमुलींकडे हे मोबाईल जे आहेत, सोशल मीडिया ज्याला म्हटल्या जाते, सोशल मीडियाच्या याच्यातून फेसबुक, लिंक्डइन, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याच्या माध्यमातून मुलामुलीची माहिती तुम्ही मिळवू शकता। लोकल इन्क्वायरी, व्हॉट इज लोकल इन्क्वायरी? मी सांगतो, मी स्थापत्य अभियंता आहे आणि मला जर पूल बांधायचा आहे किंवा धरण बांधायचं आहे तर त्या नदीला पाणी किती येते हे बघावं लागते। मग पाणी किती येते हे म्हणजे आम्ही त्या नदीच्या मागच्या गावाला जातो आणि तिथले म्हातारे गृहस्थ जे आहेत त्यांना विचारतो, साधारणतः 90 वर्षाचं, आणि त्यांना विचारतो की बाबाजी या नदीला पूर कधी आला होता सर्वात मोठा? मग ते सांगते 1957ला बाबू इथपर्यंत पाणी आलं होतं। आणि त्याला आम्ही HFL म्हणतो, हायेस्ट फ्लड लेवल, आणि ती कॅरी करत आणतो आणि त्याच्यावरती तो ब्रिज जो आहे किंवा डॅम आहे ते डिझाईन करतो। याला लोकल इन्क्वायरी असं म्हणतात। या लग्न जोडण्याच्या प्रकारामध्ये लोकल इन्क्वायरीला खूपच महत्त्व आहे। म्हणजे लग्न जोडण्यापूर्वी जवळचे नातेवाईक, ज्या गावात तुम्हाला मुलगी द्यायची आहे तिथले काही परिचित लोक, ज्या कॉलनीमध्ये मुलगा किंवा मुलगी राहते आहे तिथल्या कॉलनीमधील लोक, मुलगा ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीमधून माहिती घेणे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वभाव। तुमच्याकडे येणारी मुलगी
25 ते 30 वर्षाचे संस्कार घेऊन येते. ते संस्कार कसे आहेत हे पाहण्याकरता आईवडिलांकडनं संस्कार येतात. म्हणजे आईवडील कसे आहेत हे पाहावं लागते. म्हणजे काही त्याही पुढे जाऊन एक अनुवंशिकता काही आहे काय, मग त्याच्यामध्ये अनुवंशिक आजारसुद्धा असू शकतात किंवा बिहेवियर जे आहे ते ॲबनॉर्मल बिहेवियर आहे काय. तर या बाबतीत लग्न जुळत असताना अजिबात घाई करू नये. अति घाई संकटात नाही. थोडं वेळ झाला तरी चालते, परंतु मी जे सांगतो आहे या बाबतीतली पूर्ण माहिती घेऊन आणि क्रॉस चेकिंग करायचं. म्हणजे कोणी सांगितलं तर त्याच्या भरोशावर न राहता हे बरोबरच आहे की नाही, कारण की कोणी भरपूर माहिती बरोबर देईल की नाही हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून क्रॉस चेकिंग करणे अतिशय महत्त्वाचं आहे. नॉर्थमधून एक कन्सेप्ट आलेला आहे. नॉर्थकडच्या लोकांकडे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या फार मोठ्या प्रमाणामध्ये असतात. दिल्ली, गुडगाव पर्टिक्युलर जे घर असते त्याला ते कोठी म्हणतात आणि त्याची किंमत 5 करोड, 10 करोड, 15 करोड. आता लग्न झाल्यानंतर काय होते की थोडं तरी वित्तुष्ट निर्माण झालं तर मग मुलीला जर जॉब असेल तर मेंटेनन्स मिळत नाही. मग ते डोमेस्टिक व्हायलन्सची केस केल्या जाते आणि डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसमध्ये एवढा मनस्ताप होतो की खूपच साध्या भाषेमध्ये सांगतो, शुभमंगल सावधान झालं, 100 एकर शेती असली तर 50 एकर शेती मालकीण होते. म्हणून पुढे कुठल्याही प्रकारच्या अडचण निर्माण होऊ नये याच्याकरता सुरुवातीलाच काळजी घ्यायला पाहिजे. तर मग काय काळजी काय घ्यायला पाहिजे तर तेच मी तुम्हाला इथं सांगतो आहे. तर ते मोठमोठे जे विवाह समुपदेशक आहेत त्यांनी नॉर्थकडून हा कन्सेप्ट आणलेला आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, बेटा अँड बहू शुड नॉट स्टे विथ पॅरेंट. म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलामुलींनी तिच्या सासू सासऱ्यासोबत राहू नये. फक्त 1 वर्षाकरता असं गृहीत धरायचं की 1 वर्ष आपलं लग्न झालं नाही, 1 किंवा 2 वर्ष जर समजा लग्न झाल्याबरोबर त्यांना कुठेही बाहेर ठेवा, 1 BHK फ्लॅटमध्ये ठेवा, आपल्या गावात असतील तर तिथं गावात दुसरं घर घ्यायला लावा. कारण की तो 1 वर्षाचा कुलिंग पिरियड असतो. त्यांचं प्रॉपर टिनोप व्हायला तेवढा पिरियड द्यावाच लागतो. साधारणतः 1-2 वर्षामध्ये मग गुड न्यूज येऊन जाते आणि मग तेच आपल्याला बोलावतात. मुलींच्याकडच्या लोकांनाही माझी विनंती अशी राहील की साधारणतः PET PMT केलेल्या मुली आहेत, या वैद्यकीय इंजिनिअरिंग क्षेत्रामधून गेल्याबरोबर यांचे मग लग्न होते. त्यांना साधारणतः घरचे कामं वगैरे करायची काही आवश्यकताही नाही की ज्या मुली 1 लाख 2 लाख कमावतात त्यांच्याकडनं कुकिंग वगैरे आपण अपेक्षा करू शकत नाही. परंतु घरी गेल्यानंतर सासूबाईला तर असं वाटते की नाही भाऊ आज तुझ्या हातची भाजी पाहिजे. मग ती कढई ठेवते. कढई ठेवल्यानंतर तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्याबरोबर तिला हे माहीत नसतं की पहिले जिरं टाकावं की मोहरी टाकावं. मग ती आईला फोन लावते आणि ती गोष्ट इरिटेट होते सासरकडच्यांना. म्हणून मुलीकडच्या लोकांनाही माझा असा आग्रह राहील की 1 वर्षापर्यंत शक्यतोवर तुम्ही हस्तक्षेप करू नये. म्हणून त्याचकरता हे दोघंही जण बाहेर जर राहिले तर मग ते दोघांचं आपलं व्यवस्थित ॲडजस्ट करतात. त्यांना काय पाहिजे ते खातात, बाहेरून पार्सल बोलावतात. आणि समजा आता त्या एखाद्या वेळेस अर्जन्सी आहे, तो त्याच्या पत्नीची ड्रेससुद्धा प्रेस करून देऊ शकतो. तेच जर घरी असलं आणि त्याच्या आईनं बघितलं की अरे बघ रे बा माझा तू साडी प्रेस करून दिली नाही, आणि तुम्हाला तर माहीतच आहे तो शब्द की तो शब्द मी वापरत नाही इथं. तर अशा प्रकारे काही होऊ नये म्हणून 1 वर्षापर्यंत तुम्ही काळजी घ्या. आणि खेड्यापाड्यात एक शब्द आहे, एका घरात राहिलं तर भांडं लागतं, असं झालं नाही पाहिजे. म्हणून आणि दुसरी गोष्ट, मुलींकडनं आता अपेक्षा करणं अजिबात तुम्ही योग्य नाही आहे. म्हणजे माझ्याकडे मुली येतात, मी पुस्तकसुद्धा लिहितो याच्यावर, आपल्या मेळाव्यामध्ये पुस्तक प्रकाशित करून तुमच्या हातात देणार आहे. बहुतेक मुलींना विचारतो की बाबा तुझं स्वयंपाकाचं कसं असते, जेवणाचं कसं असते. ती मुलगी सांगते काका मी 8:30ला घरून निघते आणि 1 वेळचं 1 वाजताचं जेवण कंपनीमध्ये असते आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर मग मी थकून जाते, मग पार्सल वगैरे बोलावते म्हणे. त्याच्यामुळं बुवा माझ्याकडून आता पुढेही आता मला अशी सवय लागली आहे तर बुवा नंतर तर काही स्वयंपाक पाणी वगैरे अशी माझ्याकडून कोणी अपेक्षा करू नये अशा मुली स्पष्ट सांगत आहेत. साधारणतः 91 नंतर काय झालं आहे की IT क्षेत्रामध्ये ग्लोबलायझेशनमुळं आमूलाग्र बदल झाला. 1975मध्ये तुम्ही पहा अमरावतीला फक्त 1 इंजिनिअरिंग कॉलेज होतं. त्याच्यानंतर अभियांत्रिकी कॉलेजचं पेव फुटलं. एवढे कॉलेजेस झाले की सर्वसाधारण मुली ज्या आहेत त्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घेतला आणि त्या शिकून पुढे आल्या.
आता काय होते, आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्यामुळे इट इज बट नॅचरल. एम्पॉवरमेंट येते, त्या पैसे कमावतात, इंटरनेट येते, गाडी चालवता येते, बँकिंग येते. आणि अशा ज्या मुली आहेत त्यांच्याकडनं तुम्ही कुकिंग, डस्टिंग, क्लिनिंग, वॉशिंग अशा जर अपेक्षा केल्या तर निश्चितच ते काही योग्य राहणार नाही. म्हणून तुम्हाला जर लग्न टिकवायचं असेल तर या बाबतीत पहिले दक्ष राहा. कारण की यापुढे सुद्धा बरेचसे लग्न तुटलेले माझ्याकडे केस स्टडीज आलेल्या आहेत. मुलींमध्ये एम्पॉवरमेंट येते आणि एम्पॉवरमेंट इट इज बट नॅचरल आहे. शिक्षणामुळं सशक्तीकरण जे होते ते तुम्हाला कबूल करावंच लागेल. दुसरं काय होते, साधारणतः आता आपल्या वयाचे म्हणजे पालक लोक ऐकत असतील, तुम्ही मी, आपल्याकडे सुरुवातीला काय होतं की मनुष्य जेव्हा नोकरी करायचा आणि तो कमाई करून आणतो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा पुरुष प्रधान संस्कृती आपली अजूनही आहे. तो मनुष्य कमाई करून आणायचा आणि घरच्या बाईनं चूल व म्हणून सांभाळायचं, हे सरळ होतं. त्याच्यामुळं त्याला एवढी त्या माणसाची बरोबरी होत होती की त्याला म्हणजे जेवायला ताट पाट आणि पूर्ण त्याची पत्नी सेवेमध्येच राहायची. पती परमेश्वर आणि साधारणतः रूलच होता की वाईफ मस्ट फॉलो दी हजबंड. आता अजिबात हे असं होणार नाही आहे. तुमचे जे मुलं आहेत कृपया त्यांना हळूहळू मेंटली प्रिपेअर्ड करा. कारण की त्या मुलाला कसं वाटते किंवा त्याच्या आईला कसं वाटते की अरे बापरे मी कसं बघायच्या बाबाचं केलं, या मुलींनी तर करायला पाहिजे. ती वेळ गेली, ते आता बंद झालं. उलट तुम्ही मुलांना असे तयार करा की आता आपल्याकडे येणारी जी आहे सून असं म्हणूच नका, आपल्या घरात एक व्यक्ती येत आहे आणि तिची ऐकायची आपली तयारी ठेवा. ऐकायची जर तयारी असेल याच्या पुढे स्पष्ट सांगतो तरच लग्न करा, अन्यथा लग्न न केलेलं बरं राहील. कारण की मी प्रत्येक घरात जाऊन आलो जिथं जे घटस्फोट झालेले आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे की साहेब आमची फसवणूक झाली आणि असं होऊ नये याच्याकरता थोडी तडजोडीची भूमिका घ्या आणि आतापासूनच मनाची तुम्ही तयारी करा. आणि आता शेवटी एक विषय घेतो आहे मी की सेक्स रेशो मुलांकरता धोक्याची घंटा. धोक्याची घंटा म्हणजे काय झालेलं आहे की पूर्वीला मुलगी जर असली तर गर्भजल परीक्षण करून गर्भपात करून घेण्यात येत होता. त्याचा परिणाम असा झाला की 1000 मुलांमागं 900 मुली आहे. त्याच्यामुळं 100 मुलांचे लग्न होणार नाही आहे. तर साहजिकच ऑप्शन मुलींकडे गेला. त्यामुळे मुली जो विचार करतात की मला असंच भेटायला पाहिजे तसंच भेटायला पाहिजे, ऑप्शन आहे ना त्यांच्याकडे, या गोष्टीचा मुलांनी विचार करावा. आणि जे गाडी भेटते त्या गाडीत बसून जावं, नाही तर मग पुन्हा मग आपली लक्झरी येईल किंवा शिवशाही येईल किंवा मग ते आता ई बस येईल आणि कम्फर्टेबल जर्नी होईल, असा अजिबात विचार करू नका. जे गाडी भेटते त्या गाडीनं आपलं गाव जवळ करा. तुम्हाला एक सांगतो, याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो की सहजीवनाचा आनंद घ्यायचं विशिष्ट वय आहे आणि जितक्या लवकर तुम्ही लग्न कराल तितकं योग्य राहील. साधा कन्सेप्ट सांगतो, तुम्हाला समजा प्लॉट घ्यायचे आहेत, नवीन लेआउट पडलं, तुम्ही पहिल्या दिवशी गेले, तुम्हाला पाहिजे तसा जिकडून सूर्यप्रकाश येते पूर्वेकडचा रोड टच पाहिजे तशा प्रकारचा प्लॉट भेटू शकते. तेच जर तुम्ही महिन्याभराला गेला तर चांगले प्लॉट तिथं खपलेले राहतात. साधा विचार आहे, आपण सकाळी मार्केटमध्ये गेल्या तर एकदम फ्रेश भाजी भेटते. तेच जर संध्याकाळी घेतली तर तीच भाजी म्हणजे खेरखात त्याला म्हणतात. तर चांगले मुलं मुली राहत नाही हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही आजही विचार करता आहे की बुवा आपण आरामात करू, नंतर करू, पाहू, चांगले मुलं मुली राहत नाही हे तुम्ही लक्षात घ्या. थोडी नवीन माहिती, साधारणतः 1980 ते 96च्या दरम्यान जे मुलं जन्माला आले आहेत त्यांना मिलिनियन्स असं म्हटलं जाते. हे मुलं ठीकठाक आहेत. हे असंही आईवडिलांचं आवडतात, ऐकतात आणि यांना काहीतरी आपण आयुष्यामध्ये पुढे जायला पाहिजे, नोकरी करायला पाहिजे, कमाई करायला पाहिजे, फ्लॅट गेला पाहिजे, मुलं बाळा व्हायला पाहिजे, अशा विचाराचे हे मुलं आहेत मिलिनियम. 97 ते 2013च्या दरम्यान जे मुलं जन्माला आलेले आहेत त्यांना जेन जी म्हटले जाते, जनरेशन झेड. यांचं म्हणजे रिलेशनशिप AI रिलेशनशिप आहे. यांचं डिजिटल म्हणजे ॲड्रेस म्हणजे AIच आहे. तर मी तर 97 ते 13च्या नंतर जर कोणी माझ्याकडे येत असेल तर त्यांना हात जोडतो आणि सांगतो की व साहेब माफ करा, कारण की हे मुलं AIमध्ये इतकी इन्व्हॉल्व झालेले आहेत की हे मुलं लग्न करतीलच की नाही याची काही शाश्वती नाही. म्हणून
या दरम्यान ते जे काही पालक असतील ज्यांची मुलं 7 ते 13च्या दरम्यान जन्माला आले आहेत, त्यांना विशेष आग्रह आहे की मुलांना कन्व्हिन्स करा आणि होईल तितक्या लवकर त्यांचे लग्न करा, अन्यथा ते लग्न करण्याच्या मूडमध्ये राहणार नाही. धन्यवाद. आपण हे माझे वैयक्तिक विचार आहेत. कृपया माझ्या अनुभवातून मी हे तुम्हाला सांगतो आहे. आपण समजूतदार आहात, आपण विद्वान आहात. आपल्याला जर आवडले तरच आपण हे माझे विचार घ्यावे, अन्यथा आपण आपल्या विचाराप्रमाणे केव्हाही वागू शकता. आपल्याला कुठलीही अडचण असल्यास माझा फोन नंबर आहे, मला भेटू शकता. माझ्याकडून आपल्याला काय जे मदत लागेल ते मी मदत करणार आहे. आणि आत्ता दिवाळीच्या दरम्यान आपले मेळावे असतात. अकोटचा मेळावा साधारणतः दिवाळीच्या 2 दिवस पूर्वी होते. अमरावतीचा मेळावा भाऊबीजेच्या 2 दिवसानंतर होते. पुण्याचा नागपूरचा मेळावा होते. या मेळाव्यामध्ये तुम्हाला मी व्यवस्थित आपल्या ग्रुपला पत्रिका पाठवणार आहे. या मेळाव्यापर्यंत या, तोपर्यंत पाहत राहा आणि आपल्या मुलामुलींचे लग्न लवकरात लवकर जुळावेत असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजचा हा व्हिडिओ संपतो.